बारामती तालुक्यातील पश्चिम भागातील गरदवाडी आणि खंडोबाची वाडी या भागातील शेतामध्ये हुमणीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालाय। त्यामुळे या भागातील ऊस शेतकरी आता संकटात आला असून या अळीचा आलं आणि बाजरी पिकाला देखील फटका बसलाय। या किडीबाबत कृषी विभागाने अद्याप ठोस पावले उचलली नाहीत, त्यामुळे शेतकरी चिंतित झालेला पाहायला मिळतोय। याबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी। पाहूया। बारामती तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांपुढे आता पुन्हा एकदा एक नवीन संकट उभं राहिले। बारामती तालुक्यातील खंडोबाची वाडी आणि गरदवाडी या भागातील जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचं जे ऊस आहे त्या ऊसाला हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याचं पाहायला मिळते। आपल्याबरोबर गरदवाडी येथील काही शेतकरी आहेत आणि त्यांच्या शेतामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव झालेला आहे। काय नक्की झालं हे आपण त्या शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल? आपण आता तुमच्या शेतामध्ये फिरलो, बऱ्याच ठिकाणी हुमणीची आळी आपल्याला पाहायला मिळली। किती ऊस तुमचा आहे आणि त्यामुळे काय होणार आहे नुकसान तुमचं? मच्छिंद्र गोकुळकडे राहणार गरदवाडी, जवळजवळ 2.25 एकर माझं आहे। खोडवा लागण म्हणजे खोडवा होता पहिला। खोडवानंतर मग मी हे केलं, बऱ्याच वेळा मी त्यात औषध बी थोडीफार सोडली, पण त्याचा काही इफेक्ट काय मला काय दिसून येईना अजिबात। किती एकर ऊस आहे काय सांगाल? टोटल 2.25 एकर ऊस आहे माझा। आणि या 2.25 एकर ऊसासाठी तुम्हाला खर्च किती आला होता काय सांगाल? खर्च 2.25 एकराला जवळजवळ 60 ते 65 हजार रुपये माझा खर्च झालेला आहे। आणि याच्यातून उत्पादन किती निघेल काय अंदाज होता? उत्पादन कमीत कमी 40 ते 45 ते 50च्या आसपास मिळो अशी अपेक्षा आहे। एकंदरीतच या उन्नीच्या प्रादुर्भावामुळे तुम्हाला किती नुकसान होईल असं तुम्हाला वाटतं? जवळजवळ आता निमार्द झालेलंच आहे, काय राहिलंच नाही आता जवळजवळ। आता काय थोडंफार राहिलंय ते आता हाय ते बी खाऊन नेलेलंच आहे खाली मुळ्यापासूनच। कारखाना प्रशासनानं तुम्हाला याच्यात काय मदत केली? काय राजदोर काहीच नाही केली कारखाना नाही आणि कृषी विभागाला तुम्ही सांगितलंय का? नाही, त्यांना कळवलंच नाही अजून। बाजरीला बी झाले, ऊसाला बी झाले। ऊसाला हुमणी लागली म्हणून मी 2000 रुपये पांडाने ऊस दिलेला आहे शेतकऱ्यांना। म्हणजे आता गुराण्यापर्यंत टिकणारच नाही ना ऊस। हा, म्हणून मी हे केले, गुरावाल्यांना दिले। कीड नियंत्रणाच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्ही वळीवाचा पहिला पाऊस पडला त्यावेळेस हे केलं, लिंबाच्या झाडाखाली ते जे शास्त्रीय पद्धतीत केलं जातं त्या पद्धतीत रसायन तयार करून लाईटचा बल हे सोडला। पण ज्या पद्धतीत हुमणीचे किंवा ते किडे तिथं कलेक्ट व्हायला पाहिजे होते तेवढे काही किडे तिथं कलेक्ट झाले नाहीत अपेक्षेप्रमाणे। आणि त्याचा प्रादुर्भाव असा झाला की ऊस जो खोडवा आहे लागणीला नाही प्रमाण, पण खोडव्याला भरपूर प्रमाणात कीड निर्माण झाली ह्याची हुमणीची। आणि त्यामुळे ऊस भरपूर प्रमाणात नुकसान झालं ऊसाचं। आता कारखाना चालू होत नाहीये, कारखाना चालू व्हायला वेळ आहे, त्यामुळं तिथपर्यंत ऊस टिकणार नाही। त्यामुळं आमच्यासारखे काही शेतकरी आहेत त्यांनी त्यांचा ऊस गुरांना देण्यासाठी सुरुवात केली। फक्त ऊसालाच नाही तर बाजरी, आलं, जे आता बाबा शेतकरी थोड्याशा वेगळ्या पिकाकडे वळत चाललेला आहे, परंतु त्या पिकाला बी ह्या आळीमुळं हुमणीमुळं नुकसान होत आहे। तरी खरं तर या शेतकऱ्याचा जवळजवळ 2.25 एकर ऊस हा उन्नीने खात आणलेला आहे। त्यातला अर्धा ऊस हा आता तर गेलेलाच आहे ना, अर्धा शिल्लक आहे। प्रशासनाच्या वतीनं काही मदत त्यांना मिळावी अशी त्यांची अपेक्षा आहे, मात्र कारखाना प्रशासनाने अजूनही याच्याकडे लक्ष दिलेलं नाही आणि त्यामुळंच या शेतकऱ्यांचं जे आहे ते ऊसाचं पूर्णपणे नुकसान होणार आहे। न्यूज अनकटसाठी राहुल शिंदे, खंडोबाची वाडी।